चला तर मंडळी, आज आपण मस्त अशी एक अंड्याची रेसिपी बघणार आहे आणि ही अंड्याची रेसिपी ती खायला अतिशय टेस्टी अशी बनते। ही जर तुम्ही कुठं बघितली नसेल किंवा कधी बाहेरही खाण्यात आली नसेल तर नक्की हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा। अप्रतिम अशी रेसिपी बनते, खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी अशी बनते। एकदा बनवाल तर परत परत 100% परत बनवून खाली। मंडळी, अंडी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवले असतील, पण अशा पद्धतीचं अंडं बनवलं नसेल तर नक्की अशा पद्धतीचं एकदा बनवून बघा, काय टेस्ट लागते तर तुम्हालाच समजेल। चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं रेसिपीला सुरुवात करताना सुरुवातीला मी थोडीशी मिरची, टोमॅटो आणि अंडी घेतलेली आहेत। आता ही अंडी आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि एका टोपामध्ये शिजत ठेवूया। तर जोपर्यंत अंडी शिजतायत तोपर्यंत आपण बाकीची कटिंग आहे ती करून घेऊया। चला तर इथे बघू शकता, आता अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, 2 अंडी घेतलेली, ही कच्ची अंडी आहेत आणि 2 ते 3 अंडी आपण शिजवून घेतलेली आहेत। 2 घेतली तरी चालू शकतं। त्यानंतर इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, 2 मिरची घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। त्याचबरोबर आपण टोमॅटो ही याच्यामध्ये घेणार आहे। तर सुरुवातीला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, मिरची बारीक चिरायची, कोथिंबीर चिरली, त्याचबरोबर आता इथं टोमॅटो आहे तेही आपण बारीक चिरून घ्यायचं। टोमॅटो जर जून असेल तर त्यातील बिया काढून त्यानंतर आपण बारीक चिरून घ्यायचं आहे। ही जी 2 अंडी आहेत ती आपण कच्ची घेतलेली ती आपण नंतर फ्राय करणार आहे। त्याचबरोबर इथं मी एक चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि बटर घेतलेला आहे। चला तर आता आपली कटिंग तर झालेली आहे, अंडही शिजत आलेलं आहे। आता आपण अंड्याचा गॅस आहे तुम्ही बंद केलेला आहे आणि त्यानंतर हे जो कांदा आहे ना तो थोडासा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार तो इझिली मिक्स होईल। आता आपली जी अंडी घेतली होती ती शिजलेली आहेत, आता मी सोलून घेते। इथं तुम्हाला 2 अंड्याचं जर कच्चे 2 अंडी घेणार आहे तर त्याच्यासोबत 2 उबळलेली म्हणजे शिजवलेली अंडी घेऊ शकता। त्यातील आपल्याला फक्त आतला जो पिवळा भाग आहे तोच वापरायचा आहे, त्यातील पांढरा भाग आहे तो आपण याच्यामध्ये वापरणार नाही। त्यामुळे समजा तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही 3 अंडीही वापरू शकता, म्हणजे 3 अंड्याचा आतला पिवळा भाग आहे तो वापरायचा आहे। आता इथं अंडी आहेत ती मी कट करून घेतली, त्यातील फक्त पिवळा भाग आहे तो आपण बाजूला काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं आता आपण याच्यासोबत जे चीज घेतला होता, एक क्यूब घेतलेला अमूलचा घेतलेला आहे आणि तो आता एका किसणीने छानपैकी आपण किसून घेऊया। म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण ही रेसिपी बनवत असतो त्यावेळी पटापट जर सगळे पदार्थ आपले तयार असतील, आपण असे तयार करून ठेवले तर पटकन रेसिपी तयार होते आणि ती रेसिपी आहे ना ती तुम्हाला तव्यावरती एकदम झटपट करायची। त्यामुळे बाकीची जी तयारी आपल्याला लागणार आहे ती नक्कीच आधी करून ठेवा। बघा आता सगळी तयारी आपण करून घेतलेली आहे ऑलमोस्ट। मी प्लेट पण घेतलेली, कारण की एकदा तुम्ही तवा गरम केला तर त्यावरती लगेच रेसिपी करायला सुरुवात करायची। तिथं जर तुम्ही जास्त वेळ घालवला तर मग रेसिपी बिघडू शकते। आता इथं आपण जे अंडं घेतलेलं आहे ते आता आपण फोडून घ्या। सुरुवातीला एक अंडं फोडून घ्यायचे, त्याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही हळद, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे, बाकी जास्त याच्यामध्ये घालायची काही गरज लागत नाही। आता हे अंडं आहे ना ते आपण फेटून घेऊया। इथं बघू शकता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं, हळद थोडीशी किंचित घातली आणि थोडीशी लाल तिखट घालून घेतलं आणि हे छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे। आता अंडं चांगलं फेटलेलं आहे। आता आपण तवा गरम करत ठेवला होता, पण तवा एकदम गरम करायचा नाही, जसं आपण अंड्याची पोळीला तवा फुल गरम करतो तसा गरम करायचा नाही, एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। त्यानंतर त्यावरती तेल घालायचं, कारण की आपल्याला ही वेगळ्या पद्धतीचं ऑमलेट करायचे किंवा वेगळ्या पद्धतीचं अंड्याची रेसिपी करायची। तर इथं तवा आहे तो एकदम नॉर्मल गरम पाहिजे। आता याच्यावरती बघा तेल मी जास्त गरम होऊ दिलं नाही, तेल घातल्यानंतर लगेच याच्यावरती ऑमलेट घालून घेतलेलं जे अंडं आपण फेटून घेतलं होतं ते। जोपर्यंत हे अंडं एकदम स्लोवरती भाजतंय तोपर्यंत आपण दुसरं अंडं फोडून घेतलं, त्यामध्येही तसंच सेम थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आणि ते फेटून घेतलं। आता हे तव्यावरती टाकलेलं पहिलं ऑमलेट आहे ना ते थोडंसं खालून भाजलेलं आहे आणि गॅस एकदम स्लोवरती ठेवलेला आहे। सुरुवातीला ज्यावेळेस आपण तवा ठेवतो त्या वेळेस गॅस स्लोवरतीच ठेवायचा आणि जास्त गरम तवा होईपर्यंत वाट बघायची नाही, लगेच त्यावरती तेल घालून घ्यायचे। आता इथं बघू शकता हळूहळू हे ऑमलेट आहे ते खालून भाजत चाललेले। मी थोडासा त्याला आकार देते। तुमच्याकडे जर डोशाचा तवा असेल ना त्याच्यावरती जर तुम्ही बनवलं तर एकदम अप्रतिम। डोसा तवा असतो ना सपाट असतो, त्याच्यामुळे ऑमलेट आहे ते तसेच्या तसं आपल्याला बाजूला सरकवता येईल। आता इथं बाजूला मी थोडंसं करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण दुसरं जे ऑमलेट घेतलं होतं अंडं फोडून ते घालून घ्यायचं आहे आणि हे लिक्विड जोपर्यंत असतं ना त्यावेळेसच त्याच्यावर चिरलेला थोडासा कांदा, टोमॅटो, मिरची घालायची, कोथिंबीर घालायची आणि जे किसून घेतलेलं चीज आहे ते छानपैकी बऱ्यापैकी घालून घ्यायचे। थोडंसं फक्त याच्यातलं मी शिल्लक ठेवलेलं आपल्याला जी नंतर ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी। आणि हे पहिलं ऑमलेट होतं ते त्याच्यावरती घालून घेतलं आणि छान दोन्ही साईडनं असं भाजून घ्यायचं आहे।
बघा आता छानपैकी ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही असं ऑमलेट केलं असेल, पण याच्या पुढची जी रेसिपी ती नक्की बघा. त्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. नक्कीच सांगते, तुम्ही अशा पद्धतीचं ऑमलेट बनवलं नसेल. बघा आता ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया आणि त्याच जो तवा आपण घेतला होता त्याच तव्यामध्ये आता आपण बघा आता ऑमलेट तर मी काढून घेतलेले. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया एका प्लेटमध्ये तसंच. आणि जो तवा होता तो त्या तव्यामध्ये जो चिरलेला कांदा आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे. इथं गॅस आहे तो पूर्ण स्लो करून घ्यायचा आहे. त्यानंतर चिरलेला टोमॅटो घातला, मिरची घातली आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल तुम्हाला कमी वाटत असेल तर याच्यामध्ये थोडं तेल किंवा मग आपण बटर घालून घेणार आहे. इथं मी बटर घातलेलं, तेल एकदम कमी घातलेलं आहे. त्यामुळे त्याला ज्या ग्रेव्ही आहे ना त्याला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही पूर्ण बटरमध्येही बनवू शकता, पण बटर जळलं जातं. त्यासाठी थोडंसं तेल सुरुवातीला घालायचं आणि त्यानंतर आपण बटर ॲड करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं, थोडीशी हळद घातली, थोडंसं लाल तिखट घातलं, जिरा पावडर, धने पावडर थोडीशी घालून घ्यायची. किचन किंग मसाला असेल तर तो थोडासा घालायचा किंवा मग गरम मसाला घातला तरीही चालू शकेल. आता हे जे मसाले घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता बघा आपण जे अंड्याचा आतला पिवळा भाग घेतलेला तो कुस्करून याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे. स्मॅशरने, छोटा स्मॅशर असेल तर त्याने स्मॅश केला तरीही चालू शकेल. आता हे कांदा आणि याच्यामध्ये चांगलं मिक्स झालं ना की बघा ते जरा चमचा मोठा होता त्यामुळे मी एक छोटा चमचा घेतला आणि त्याने स्मॅश करून घेते. त्यावरती कोथिंबीर घातली आणि त्यानंतर 1 ते 1.5 कप याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपली ग्रेव्ही तयार होईल. याच्यामध्ये तुम्ही कश्मीरी लाल तिखट घातली ना तर त्याला थोडासा लालसर कलर पण येतो. आणि जे राहिलेलं थोडंसं चीज होतं ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो. थोडीशी ग्रेव्ही आहे ती पातळ ठेवायची, तुम्हाला आवडत असेल तर थोडी घट्ट केली तरी चालू शकतं. बघा अशा पद्धतीची ग्रेव्ही दिसते आणि खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी अशी बनते. चला तर आता आपली ग्रेव्ही आहे ते तयार झालेली आहे. गॅस एकदम स्लोवरती ठेवलेला आहे. आता प्लेटिंग करूया. प्लेटिंगमध्ये मी ब्रेड ठेवलेलं आहे. याच्यासोबत तुम्ही चपाती ठेवली तरीही चालू शकतं. चपातीसोबत ही अप्रतिम असं लागतं. आता हे जे ऑमलेट घेतले ना, ऑमलेट केल्यानंतर पटकन ग्रेव्ही करून घ्यायची, कारण की आपल्याला दोन्ही गरम पाहिजे. आपण ऑमलेटमध्ये चीजचा वापर केलेला आहे, त्यासाठी सगळं साहित्य तयार ठेवायचं आणि पटापट याच्यावरती सर्व करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही तुम्हाला थोडीशी जरी घट्ट वाटली ना तर थोडंसं पाणी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं म्हणजे ती पातळ होते. बघा आता आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार झालेली, चांगली मी स्मॅश करून घेतलेली. आता हे जे ऑमलेट तयार करून घेतलं त्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. 2 अंड्याचं ऑमलेट आपण जेव्हा करतो ना तेव्हा 2 अंड्याचा पिवळा जो भाग आहे तो याच्या ग्रेव्हीसाठी ठीक आहे. तुम्हाला आणखीन जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल, कारण की ब्रेडसोबत खाताना काय होतं थोडंसं पातळ लागतं. तुम्ही चपातीसोबत असं खाऊ शकता, परंतु ब्रेडसोबत थोडीशी ग्रेव्ही आहे ती पातळ ठेवायची. त्यावेळेस तुम्ही 3 अंड्याचा पिवळा भाग घातला तरी चालू शकेल. आता याच्यावरती तुम्ही क्रीम घ्यायची आणि ती क्रीम ना थोडीशी सजावट करून घ्यायची. बघा काय अप्रतिम अशी रेसिपी दिसेल. खायला म्हणाल तर एकदम टेस्टी. आतमध्ये आपण चीजचा वापर केलेला आहे, वरती ही ग्रेव्ही घातलेली आहे, वरून क्रीम घालून सजावट केलेली. अप्रतिमच, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटेल. एकदा बनवाल ना तर परत परत नक्कीच बनवा. नक्की अशा पद्धतीची एकदा बनवून बघा. इथपर्यंत रेसिपी बघत असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मंडळी, मला तर बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे, तर मी तर टेस्ट करून बघते. अप्रतिम अशी रेसिपी आहे, बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटे. आणि ही आहे ना ती गरमागरम सर्व करायची. अप्रतिम अशी रेसिपी लागते. चला तर मग पटकन एक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.